हिंगोली जिल्ह्यात प्रत्येक कार्यालयात शेतकऱ्यांना कोणत्याही योजनेचा लाभ घेण्यासाठी अधिकाऱ्यांना पैसे दिल्याशिवाय त्या योजनेचा लाभ मिळत नाही। तसेच शेतकऱ्याचे 2 लाखापर्यंत कर्जमाफी झाली हे आम्हाला मान्य नसून आमचा पूर्ण सातबारा कोरा करावा अशा विविध मागण्यांसाठी शेतकऱ्यांनी चक्क एका झाडाच्या फांदीला भारतीय चलनातील नोटा लावून पैशाचं झाड घेऊन एक अनोखी आणि एक वेगळं असं आंदोलन जिल्हाधिकारी कार्यालयासमोर करण्यात आलं। प्राधान्य देणाऱ्या जिल्हा कृषी अधिकाऱ्याचं करायचं का? हिंगोली जिल्ह्यातला प्रतिमा भ्रष्टाचाराचे कोणत्याही कार्यालयामध्ये जा, शेतकऱ्यांचे कामांची कार्यवाही करायला नाही, त्याच्याकडे पैसे ठरवले असं माहिती मिळाली। पण कोणत्याही कार्यालयात त्या अधिकाऱ्याचं तोंड फुटून आणि आमच्या करायचं का? अरे पीडीओना पाठीशी घालणाऱ्या जिल्हाधिकाऱ्यांचं करायचं का? अरे जिल्ह्यात बोगस कंपन्या चालू देणाऱ्या जिल्हा कृषी अधिकाऱ्यांचं करायचं का? चक्क पैशाचा झाड घेऊन हिंगोली शहरातून जिल्हाधिकारी कार्यालयावरती आंदोलन मोर्चा काढत आहे। नेमका त्यांच्या काय मागण्या आपण त्यांच्याकडून जाणून घ्या। तुम्ही चक्क पैशाचं झाड घेऊन हिंगोली शहरातून जिल्हाधिकारी कार्यालयावरती मोर्चा काढलेला आहे, नेमकं कारण काय 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 मागण्या आहेत? निश्चितपणाने राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांना फसवलेलं आहे। राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी सरसकट कर्जमाफीचा शब्द दिला होता, पण त्या ठिकाणी सरसकट कर्जमाफी करायला तयार नाहीत। म्हणजे राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी फसवलंय, जिल्ह्याचे पालकमंत्री फसवत आहेत आणि जिल्हाधिकारी हिंगोली जिल्ह्यामध्ये भ्रष्टाचाराचा काळोख झालेला आहे। जिल्हाधिकारी लक्ष द्यायला तयार नाहीत, पालकमंत्री लक्ष द्यायला तयार नाहीत। या अनुषंगानं हे पैशाचं झाड घेऊन आलोय आणि त्या ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर लावणार आहे की साहेब हे झाड लावतोय, आता तरी कारवाई करा। दादा, तुम्ही चक्क तोंडाला मास्कला जे पैसे लावून जे या आंदोलनामध्ये सहभागी झाले, काय तुमची मागणी? नाही, पैसे देऊन सर्व अधिकारी चूप होते। पैशाशिवाय काही चालत नाही। तर प्रत्येक कार्यालयात पैसा पाहिजेत, पंचायत समितीमध्ये पैसा पाहिजे, तहसीलमध्ये पैसा पाहिजे, कलेक्टर ऑफिस मध्ये पैसा पाहिजे, जिल्हा परिषद मध्ये पैसा पाहिजे। पैसा दिल्याच्या नंतर प्रत्येक अधिकारी हे चुप्प बसते। गजानन भाऊ, हातामध्ये दपडी, गळ्यामध्ये भ्रष्टाचाराचं बोर्ड, डोक्यावरती टोप्याला पैसे आणि पैशाचं झाड, नेमकं या आंदोलनामागचं कारण काय? नाही, भ्रष्टाचार करून भ्रष्टाचाराचे पैसे घेण्याचं ऐकून या जिल्हाधिकाऱ्याचे कान बोध झाले। म्हणून या जिल्हाधिकाऱ्याच्या कानात या आवाज वाजवायसाठी डफडं घेऊन आलो। आणि हे दिसते ना तुम्हाला, हे पैसे कोणत्याही कार्यालयामध्ये गेलं तर या पैशाशिवाय काय होत नाही। ते म्हणतात गांधी बापू आणले का? गांधी बापू, हे गांधी बापू घेऊन आलो। आणि आमच्या विहिरीची मंजूर करायला 15-15, 20-20 हजार घेतात। आमचं घरकुल मंजूर करायला पैसे घेतात। आम्हाला जर मुरुम न्यायचा असला तर तिथला तलाठी, मंडळ अधिकारी हे कवाच गावात हजर नसते, पण आमच्या घराला मुरुम न्यायचा असला तर त्या ठिकाणी तो मुरुम पकडते। अरे या महाराष्ट्र सरकारनं सांगितलं होतं शेतकऱ्यांना 6 बरस, नागरिकांना 6 बरस वाळू आम्ही त्या ठिकाणी घर बांधकाम करायसाठी देऊ, पण जिल्ह्यात कोणालाच वाळू मिळत नाही। याचं दुर्दैव म्हणा लागेल। काय तर भ्रष्टाचाराचे पैसे घेऊन चोट्या लोकांच्या वाळू चालू राहतात, परंतु इथे गोरगरिबांना वाळू मिळत नाही, मुरुम भेटत नाही, विहिरीसाठी पैसे लागतात। इथं कोणत्याही कार्यालयात गेलं तर कागदपत्रासाठी पैसे लागतात। म्हणून हे भ्रष्टाचाराचं जे काही जिल्ह्यामध्ये झाड उगवलं आणि या जिल्हाधिकारी या झाडाला जे काही जिल्हाधिकारी खतपाणी घालतात का नाही, म्हणून त्याचा हे भ्रष्टाचाराच्या विरोधात निषेध म्हणून हे आमच्या बापानं वावरात झाड लावलेले, आमच्या मायचं मंगळसूत्र मोडून हे झाड घेऊन आलो। आणि या जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना विचारणार, जिल्हाधिकारी साहेब एसी मध्ये बसून नुसते काजू बदाम खाणार का? शेतकऱ्यांच्या चटणी भाकरीकडे लक्ष द्या। शेतकऱ्यांची चटणी भाकर या ठिकाणी कडू व्हायला लागली, तिखट व्हायला लागली।
का तर आमचा बाप त्या ठिकाणी आत्महत्या करायला लागला, आमच्या मायच्या कपाळाचं कुंकू पुसल्या चाललं केवळ आणि केवळ तुमच्या या भ्रष्टाचाराला आशीर्वाद दिल्यामुळं. म्हणून या भ्रष्टाचाराचं झाड घेऊन या ठिकाणी आलो आणि जिल्हाधिकाऱ्यानं जर यावर काही कार्यवाही केली नाही तर हेच झाड घेऊन महाराष्ट्राच्या मंत्रालयावर जाऊ, मंत्र्यांना आणि महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना विचारू, हिंगोली जिल्हा तुमच्या नकाशावर असेल तर या जिल्ह्यामध्ये भ्रष्टाचाराच्या विरोधात कार्यवाही करा आणि या हिंगोली जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना सरसगट कर्जमुक्त करा. हिंगोली जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना सरसगट पीक विमा द्या आणि इथल्या शेतकऱ्यांचे, इथल्या नागरिकांचे मोफत कामं होऊ द्या, पैसे लागू देऊ नका. हे त्यांना विचारणार, हे झाड घेऊन तिथं तुम्ही जाणार. आता हे आंदोलन केलेलं आहे, जर याच्यावर तुम्हाला न्याय नाही मिळाला तर समोरील तुमची भूमिका काय असणार? याच्यावर जर या ठिकाणी न्याय मिळाला नाही तर मग हे जिल्हाधिकारी कोण्या कामाचे? हे जिल्हाधिकारी का म्हशी वळाय जाणार का? मग या ठिकाणी जर ते न्यायाच्या भूमिकेत नसतील तर त्यांनी या ठिकाणी राहू नये. आणि हे जिल्ह्याचे सेवक आहेत, मालक नाहीत, म्हणून यांनी न्याय दिला पाहिजे. आणि यांनी जर न्याय नाही दिला तर हे झाड घेऊन मंत्रालयावर जाऊ आणि मंत्र्यांनी जर न्याय नाही दिला तर सामूहिक आत्मदहन करू, अरबी समुद्रामध्ये उड्या मारू, पण मंत्रालयावर जाऊच शेतकऱ्यांना न्याय. शेतकरी यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावरती झाड नेल्याचं दाखवत आहे. आणि जर या आंदोलनाने आम्हाला जर न्याय नाही मिळाला तर हे झाड घेऊन आम्ही मंत्रालयावर जाऊ आणि तिथेही जर नाही मिळाला तर आम्ही अरबी समुद्रावर जाऊन आत्मदहन करू, असा इशारा त्यांनी दिलेला आहे. आवेश शेख, MCN न्यूज हिंगोली.